हाय गाईज. सो आजचा आपला टॉपिक काय आहे? BMS BHMS स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 1 ची नोटीस आलेली आहे. तर पूर्ण शेड्यूल काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड 2 देखील होऊ शकतो, स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 2. ओके, यानंतर आपण काय पाहणार आहोत, या BMS BHMS च्या म्हणजेच ग्रुप बी च्या राऊंडसाठी कोणते विद्यार्थी इलिजिबल राहतील आपण हे देखील पाहणार आहोत. यानंतर मी तुम्हाला काय सांगणार आहे, BMS BHMS साठी स्पॉट राऊंड हा होऊ शकतो, ते कशामुळे हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि स्पॉट राऊंड साठी कोणते विद्यार्थी इलिजिबल राहतील हे देखील तुम्हाला सांगणार आहे. यानंतर काउन्सिलिंग कधी संपणार 2025 ची एक्सपेक्टेड डेट मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. यानंतर एक नवीन कॉलेज ॲड झालेलं आहे BHMS साठी आणि त्याची चॉईस फिलिंग देखील सुरू झालेली आहे. 11 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना करायची आहे. 4104 कॉलेजचा कोड आहे, तर तुम्ही चॉईस फिलिंग करून घ्या. आत्ता सांगतो तुम्हाला. ओके, आता सर्व ओव्हरऑल आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाइस आजचा आपला टॉपिक काय आहे? गुड न्यूज आहे. BMS BHMS स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि 2 ची नोटीस आलेली आहे. ओके, यानंतर नवीन कॉलेज देखील आलेलं आहे, हे देखील सांगणार आहे. BMS BHMS स्पॉट राऊंड होऊ शकतो, हे का बोललो हे देखील तुम्हाला सांगेल. यानंतर या राऊंडला कोणते विद्यार्थी इलिजिबल राहतील आता स्टे वॅकन्सी राऊंड 1 स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि स्पॉट राऊंड साठी कोणते विद्यार्थी इलिजिबल राहतील हे सर्व ओव्हरऑल आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ओके, सो गाइस पहिला टॉपिक आहे BMS BHMS ग्रुप बी नोटीस काय आहे, शेड्यूल आपण तो पाहणार आहोत. ओके, सो गाइस चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे 10 फेब्रुवारी 2026 ते 11 फेब्रुवारी 2026. फक्त सकाळी 11 पर्यंतच तुम्हाला करायची आहे, 11 पर्यंतच. ओके, यानंतर सिलेक्शन लिस्ट ही 11 फेब्रुवारी तुम्हाला सकाळी म्हणजे इव्हनिंगला नाही, दुपारी किंवा संध्याकाळी कधीही भेटून जाईल तुम्हाला, त्याचा रिझल्ट कधीही भेटून जाईल. ओके, यानंतर ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे 12 फेब्रुवारी 2026 ते 13 फेब्रुवारी 2026 दुपारी 5-6 पर्यंत तुम्हाला ऍडमिशन करायचं आहे. ओके, यानंतर इफ सीट जर आणखीन जर सीट जागा राहिल्या शिल्लक तर 13/2/2026 रिझल्ट परत लागेल, तो देखील संध्याकाळी स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 2 चा. ओके, आणि ऍडमिशन डेट असेल 14 फेब्रुवारी 2026 ते 15 फेब्रुवारी 2026 5:30 वाजेपर्यंत. कट ऑफ डेट ही आता सध्या आलेली आहे, पण एक्सपेक्टेड डेट मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, यानंतर पुढचं पाहायचं काही नोट्स आहेत त्या क्लिअर करतो. ओके, हा राऊंड फक्त BHMS च्या कॉलेजसाठी आहे बरं का, जे की नवीन कॉलेज आल्यामुळे हा राऊंड कंडक्ट झालेला आहे, स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 1. ओके, सो गाइस पुढचं पहा, ज्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटले आहे किंवा त्यांनी कॅन्सल केले आहे किंवा काउन्सिलिंगच्या बाहेर पडलेले आहेत असे विद्यार्थी या स्पेशल स्टे वॅकन्सी राऊंड 1 आणि 2 साठी इलिजिबल राहणार नाहीयेत. म्हणजेच इन शॉर्ट काय आहे, ज्या विद्यार्थ्याला आतापर्यंत कोणत्याच राऊंडला कॉलेज भेटलं नाही असेच विद्यार्थी या राऊंडसाठी इलिजिबल आहेत. हेच विद्यार्थी BHMS च्या कॉलेजची चॉईस फिलिंग करू शकतील, जे की नवीन आलेलं आहे. ओके, यानंतर पुढचं पहा गाइस, BMS चं नवीन कॉलेज ऍड झालेलं आहे, BHMS चं नवीन कॉलेज ऍड झालेलं आहे. 4104 कॉलेजचा कोड आहे. साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, जी की भिवंडीचं आहे, हे ठाण्याचं कॉलेज आहे. ओके, या ठिकाणी 53 सीट्स आहेत. मेरिट बेसवरती तुम्हाला 45 सीट्स भेटतील आणि IQ मध्ये तुम्हाला 8 सीट्स भेटतील. ओके, यानंतर पुढचं पाहायचं नोट, ज्या विद्यार्थ्यांना रिपीट करायचे नाही आणि BHMS करायचं असेल तर चॉईस फिलिंग तुम्हाला करायची आहे. ती पण कधीपर्यंत आहे? 11 फेब्रुवारी 2026 सकाळी 11 पर्यंतच तुम्हाला चॉईस फिलिंग करता येईल. त्याच्यामुळे मी तुम्हाला हा व्हिडिओ संध्याकाळी शेअर करणार आहे. ओके, सो गाइस कॅटेगरीचा बेनिफिट भेटेल तुम्हाला. मुलींना जी फ्री GR असेल तो देखील लागू असेल या राऊंडसाठी, काय प्रॉब्लेम नाहीये. ओके, यानंतर पुढचं पाहायचं नोट, नवीन कॉलेज आहे सो तेवढे विशेष नाही बरं का गाइस. नवीन कॉलेज आहे तेवढं विशेष कॉलेज नाहीये, भिवंडीचं ठाण्याकडचं कॉलेज आहे, तेवढं विशेष नाहीये आणि जास्त बकवास पण नाहीये. तुम्हाला प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही करू शकता. सो तुमचं डिसिजन आहे, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय का नाही, कॉलेजला पाहायचंय का नाही, चॉईस फिलिंग करायची का नाही. ओके, यानंतर पुढचं आहे नोट, 160+ ज्या विद्यार्थ्याला मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांनी तुम्ही ट्राय करा. जर तुम्हाला रिपीट करायचं नसेल तर तुम्हाला हे कॉलेज भेटू शकतं. 180, 187, 185 जे विद्यार्थी वेटिंगवरती आहेत त्यांना 100% भेटून जाईल कॉलेज.
आता सांगतो तुम्हाला. ओके, कारण की विद्यार्थी रिपीटला गेलेले आहेत. ओके, यानंतर पुढचा आहे दुसरा टॉपिक, BMS BHMS स्पॉट राऊंड चान्सेस आहेत. कशामुळे चान्सेस आहेत हे तुम्हाला सांगतो मी. ओके, सो गाईज, काउन्सिलिंग डेट वाढल्यामुळे स्पॉट राऊंडचे चान्सेस आहेत 11 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2026 मध्ये. ओके, कारण कॉलेजवाले अजून पण कोर्टामध्ये गेले आहेत. ओके, सो जर स्पॉट राऊंड झाला तर ऑल स्टेटमध्ये BMS BHMS साठी स्पॉट राऊंड हा होऊ शकतो. तर DD डॉक्युमेंट्स तयार ठेवा तुम्ही. जर झाला तर चांगलंच आहे, नाही झाला तर तुम्ही रिपीट करत असाल. ओके, शेवटच्या होप्स. ओके, यानंतर पुढचं पाहायचं, ज्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटले नाही, ज्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटले नाही किंवा काउन्सिलिंगच्या बाहेर पडलेले विद्यार्थी या स्पॉट राऊंडला इलिजिबल 100% राहणार. लक्षात, कोणते विद्यार्थी इलिजिबल राहणार स्पॉट राऊंडला हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, यानंतर स्टे वॅकन्सी राऊंड 5 मध्ये जे सीट मॅट्रिक्स आले होते त्यामध्ये IQच्या जागा ज्या राहिलेल्या आहेत नवीन कॉलेजच्या, त्या आहेत त्या जागा शिल्लक अजूनही. इन केस तुम्ही कॉलेजला कॉल केला असेल किंवा त्यांना बोलला असताल तुम्ही सीट आहे का, तर कॉलेजनं तुम्हाला सरळ सरळ नाही सांगितलं असेल तर ते कॉलेजवाले खोटं बोलत आहेत. कारण की नॅशनलला, आदित्यला, पुन्हा माऊली लातूरचं कॉलेजला, पुन्हा आपलं बुलढाण्याचं कॉलेज नाही का नवीन आले डॉक्टर आर्यन लाहोटीचं कॉलेज, त्या कॉलेजला IQच्या जास्त प्रमाणात जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. ओके, लक्षात. सो तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करा कोणत्या कॉलेजला किती जागा आहेत, मी तुम्हाला ते सांगेल. कॉलेजचं नाव तुम्ही कमेंट करा आणि मी तुम्हाला सांगेल त्या ठिकाणी किती सीट्स आहेत. ओके, लक्षात, समजलं तुम्हाला. यानंतर पुढचं पाहायचं, नोट, स्पॉट राऊंड साठी वेट करत आहात तर करू शकतात, पण रिपीट पण करत राहा. ओके, बरं का. आता सांगतोय तुम्हाला की या होप्स वरती राहू नका. राऊंड जर नाही झाला तर अडकून पडताल. त्याच्यामुळे आहे ना, थोडंसं वेट करा. जर राऊंड झाला तर तुमचं चांगलं आहे, कारण की जास्त प्रमाणात विद्यार्थी रिपीटलाच गेलेले आहेत. तर ते विद्यार्थी 2-2.5 महिन्यासाठी परत येणार नाहीत. आणि ज्या विद्यार्थ्यांना बिलकुल रिपीट करायचं नाहीये, कंटाळा आहे, ते विद्यार्थी बिंदास वेट करा. लक तुमचं लागलं तर 11 ते 14च्या तुमचा नंबर देखील स्पॉट राऊंडला लागू शकतो. ओके, यानंतर पहा, नीट 2026चे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर काही गडबड करू नका. जे विद्यार्थी स्पॉट राऊंडसाठी वेट करत आहेत त्या विद्यार्थ्यांना 23 फेब्रुवारी नंतर जरी तुम्ही म्हणजे तुमचे नीटचे फॉर्म भरले तरी चालतील, काय अडचण नाहीये. आणि सेंटरचा देखील तुम्हाला काही इश्यू येणार नाही. ओके, कारण की स्पॉट राऊंड होऊ शकतो, चान्सेस आहेत. ओके, यामध्ये जर तुम्हाला काही क्युरीज वगैरे असेल, काही विचारायचं असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे, तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात. इन केस कॉल उचलण्यात येत नसेल तर 100% मेसेज करा, मी तुम्हाला आन्सर करेल. ओके, आणि काय विचारायचं असेल कमेंटमध्ये मेन्शन करा. शेवटचा राऊंड आहे तर 100% मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की स्पॉट राऊंडची अपडेट मी तुम्हाला सर्वात अगोदर देईल. आणि या राऊंडचे देखील अपडेट मीच तुम्हाला दिलेले आहे. आणि बाकीच्या सर्व काउन्सिलरनी आपली कॉपी केलेली आहे ॲज युजल, दरवेळेस सारखी. ओके, ते सोडा, जाऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही आहे. ओके, काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा. बाय गाईज.